नमस्कार, मी अनंत सुंदके, प्रसार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. संत शिरोमणी गुरु रविदास महाराज व त्यांच्या पत्नी माता लोणाई तसेच मान्यवर कांशीरामजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे दिनांक 10 ऑक्टोबर रोजी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. 9 ऑक्टोबर 2006 रोजी बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांचे परिनिर्वाण झालेलं आहे आणि 10 ऑक्टोबर 1518 रोजी गुरु रविदास आणि माता लोणाई यांची राजस्थानमध्ये चित्तोडगड या ठिकाणी क्रूर अशी तलवारीचे घाव घालून हत्या करण्यात आलेली आहे. तर या रविदास आणि माता लोणाई त्यांची पत्नी लोणाई या दोघांचा स्मृतिदिन आणि मान्यवर कांशीराम साहेबांचा स्मृतिदिन असा संयुक्त कार्यक्रम महिला समता परिषदेच्या वतीने शासकीय विश्रामगृह नांदेड या ठिकाणी आज 10 ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि ज्या महामानवामुळे आमचा उद्धार झाला तर त्यांची आठवण आम्हाला राहिली पाहिजे. कांशीराम साहेब म्हणायचे की कही हम भूल न जाए, म्हणजे आम्ही फार विसरलो आहोत. आम्हाला महामानवांची जयंती आठवत नाही, महामानवाचा स्मृतिदिन आठवत नाही, आम्ही फार लवकर विसरून जातो. म्हणून हे विसर न पडता आम्ही आमच्या महामानवांचा जो त्याग आहे, त्यांचं जो बलिदान आहे, की ज्यांच्यामुळं आज आमचं जीवन बदललेलं आहे, ज्यांच्यामुळं आम्हाला सुख सुविधा मिळत आहेत, ते महामानवांच्या त्यागामुळे, त्यांच्या बलिदानामुळे आज आम्ही चांगलं माणसासारखं जीवन जगत आहोत. नसता या देशामध्ये जनावराला किंमत होती पण माणसाला किंमत नव्हती. आम्हाला शिवून घेतलं जात नव्हतं. तर आम्हाला माणसामध्ये आणण्याचं काम, आम्हाला पाण्याला स्पर्श करता येत नव्हता, पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, ताजं जेवण करण्याचा अधिकार नव्हता, चांगले कपडे घालण्याचा अधिकार नव्हता. तर हे सर्व आमचे हक्क आणि अधिकार या देशातल्या सनातनी व्यवस्थेनं हिरावून घेतले होते. ते आम्हाला मिळवून देण्याचं काम बुद्ध, रविदास, फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ गाडगे बाबा या महामानवांनी, कांशीराम साहेबांनी हे काम केलेलं आहे. म्हणून त्यांची जाणीव आपण ठेवली पाहिजे. या उद्देशानं आजचा हा संयुक्त असा अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. महिला समता परिषदेने यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महिला समता परिषद ही मोठ्या प्रमाणामध्ये बांधणी करून या ठिकाणी महिलांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम हातामध्ये घेण्यात येतील, महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी कार्यक्रम राबविण्यात येतील आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये रस्त्यावर येऊन संघर्ष करणे, यासाठी सुद्धा ही महिला समता परिषद भविष्यामध्ये काम करणार आहे. त्याची सुरुवात ही आजच्या महामानवाच्या स्मृतिदिनापासून आम्ही केलेली आहे. धन्यवाद. आज दिनांक 10 ऑक्टोबर रोजी विश्रामगृह येथे बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांचा 19वा स्मृतिदिन आणि 9 ऑक्टोबर महामानव गुरु रविदासजी यांच्या पत्नी माता लोणाई यांचा 507वा बलिदान दिन या निमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्तानं सरांनी आम्हाला बरेच काही माहिती दिली आणि सरांनी आताच असं जाहीर केले की महिला समता परिषद नावाची एक महिला संघटन तयार करायचं आहे. तर ह्या निमित्तही आम्ही पुढचे काही नियोजन करूया आणि काही कार्यक्रम आम्ही आखणार आहोत महिलांसाठी. तर माझ्या वतीनं आणि माझ्या सगळ्या महिला बहिणींच्या वतीनं आणि बांधवांच्या वतीनं सगळ्यांना अशी महिला बहिणींना विनंती असेल की त्यांनी कार्यक्रमामध्ये हिरहिरीनं भाग घ्यावा आणि त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय BR गवई यांच्यावर जो हल्ला झालेला आहे, चप्पल फेकण्यात आलेली आहे त्यांच्यावर, तर जेव्हा केव्हा पण आमच्या समाजामधला एखादा व्यक्ती पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तर काही उच्चवर्णीय लोक आम्हाला नेहमी खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. तर हे पण आमच्यासाठी एकदम लाजिरवाणी गोष्ट आहे. तर ह्या पण गोष्टीचा आम्ही ह्या कार्यक्रमामार्फत निषेध करणार आहोत आणि आमची विनंती न्यायालयापर्यंत जाईल आणि आम्हाला न्याय मिळेल आणि ह्यापुढे लोकांना अशी ताकद मिळेल की कोणीही असा भ्याड हल्ला करू नये किंवा असा करण्याचा प्रयत्न करू नये. हे सगळं मानव जातीला एक कलंक लागल्यासारखी गोष्ट आहे. माणूस असून आपण माणसाची किंमत करत नाही. कोण उच्च आहे कोण नीच आहे ह्याला काही महत्त्व नाही, कारण आपल्या देशामध्ये संविधान आहे, संविधानाचं राज्य आहे आणि बाबासाहेबांनी आम्हाला पूर्णपणे अधिकार दिले की
आम्ही आमच्या कॅपेबिलिटीनुसार कुठल्याही पदावर जाऊ शकतो आणि कुठलंही पद आम्ही भूषवू शकतो. तर हे एकदम निषेधबद्ध असल्यामुळं आम्ही या गोष्टीचा एकदम आवर्जून निषेध करत आहोत. साहेबांच्या मार्फत आम्ही निवेदन पण दिलेलं आहे आणि सगळ्यांना माझी अशी विनंती आहे की जेव्हा केव्हा आपल्यावर असा भ्याड हल्ला होईल तर आम्ही एकत्र येऊन ह्या सगळ्या गोष्टींचा निषेध करू. आज इथे शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर 2025 नांदेड येथे गुरु रविदास माता लोणाई व मान्यवर काशीराम साहेब यांच्या अभिवादन सोहळ्यासाठी आज इथं शासकीय विश्रामगृहामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बहुजन नायक मान्यवर काशीरामजी साहेब यांचा 19वा स्मृती दिन 9 ऑक्टोबर महामानव गुरु रविदासजी महाराज त्यांच्या पत्नी माता लोणाई यांचा 107वा बलिदान दिवस 10 ऑक्टोबर निमित्त भव्य अभिवादन सभेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. आणि अशा प्रकारे आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्री BR गवई साहेब यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला या हल्ल्याचा निषेध म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसला या हल्ल्याचं निवेदन देणार आहोत. आणि त्याच प्रकारे महिला मंडळ एकत्र करून महिला बचत गटाचा कार्यक्रम घेणार किंवा महिलांसाठी ज्या काही योजना आहेत त्या योजना या निमित्त गुरु रविदास समता परिषदेच्या मार्फत घेण्याचा प्रयत्न करत आहोत.